तिथून ते पुन्हा परत गेले होते मनोज जरांगे पाटील. त्यावर म्हणजे तिथून ते आले गेले पुन्हा का आले असं त्यांना विचारायचं असेल. परंतु पत्रकारांना त्यांनी वेगळा प्रश्न विचारायला पाहिजे होता, ज्यांच्यामुळे हे आरक्षण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही दिलं होतं 13% आणि 12%. ते हायकोर्टात आम्ही टिकवलं होतं, पण सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांनी टिकवलं नाही, ज्यांना अपयश आलं, त्यांनी पत्रकारांना विचारायला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारा. पण ज्यांनी आरक्षण दिलं त्यांना प्रश्न विचारण्यास त्यांनी सांगितलं. मला वाटतं सगळ्याला मी उत्तरं दिलेली आहेत. आणि ते आरक्षण रद्द झाल्यानंतर मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे, आणि 10% SC-BC मधून आम्ही आमच्या सरकारने आरक्षण दिलं. पण त्या म्हणजे ते नोटिफिकेशन जे झालं होतं मुंबईला, त्यानंतर एवढा विजयाचा जल्लोष झाला, त्यानंतर जरांगे तुमचंच तारीफ करत खरं तर वापसही गेले होते. मग असं काय केलं नाहीत तुम्ही असं म्हटलं पाहिजे ज्यामुळे त्यांना परत यावं लागलं? नाही, बघा, नोटिफिकेशन त्यांनी वाचलं होतं, त्यांनी त्याचं वाचन केलं, त्यांच्या लोकांकडून वाचन करून घेतलं, आणि त्यानंतरच त्यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये कुणबी नोंदी शोधणं, कुणबी प्रमाणपत्र देणं, आणि जे आरक्षण SC-BC मधून आम्ही 10% आरक्षण दिलं, आणि जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधल्या आणि मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रही दिली. हे खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नव्हतं. नक्कीच. कारण नोंदी तर पूर्वी पण होत्या, पण त्या शोधल्या नव्हत्या. आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्याला दाखले देणं हे बंधनकारक. कायदा आम्ही नाही केलाय तो, अगोदरपासून त्या कायद्याप्रमाणे त्याची पूर्तता आम्ही केली. आणि जस्टिस शिंदे कमिटी आणि त्यांच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं. अगदी हैदराबाद पर्यंत देखील ते गेले. बरोबर. तिकडे देखील रेकॉर्ड, कारण हैदराबादचा आता गॅजेटचा विषय जो झालेला आहे तो निजामशाहीमध्ये मराठवाडा सगळा तो होता. बरोबर. आणि ते कठीण काम नोंदी शोधण्याचं होतं. मग त्याच्यामध्ये उर्दू नोंदी आहेत, फारसी नोंदी आहेत, या सगळ्या ज्या नोंदी शोधणं हे देखील कठीण काम होतं. आणि ते काम जस्टिस शिंदे साहेबांनी केलं, त्यांच्या कमिटीने केलं. आणि हे खरं म्हणजे मोठं अचीवमेंट आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील यांची जी सगळे सोयरे सरसकट OBC मध्ये आरक्षण द्या, असं जी काही मागणी, हैदराबादचं गॅजेट, साताऱ्याचं गॅजेट लागू करा, ही जी काही मागणी त्यांची होती, काही ज्या काही आता सरसकट OBC मध्ये मराठा समाजाला आपल्याला कायदेशीर अडचणी आहेत, त्या देखील त्यांनी यावेळेस समजून घेतल्या. पण मग वेगळं काय दिलं तुम्ही या खेपेला? म्हणजे जे तुम्ही दिलत तेच खरं तर आत्ता दिलं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे सरसकट मागणी ते घेऊन आले होते, ते दिली नाही. सगळे सोयरे ती मागणी होती ती दिली नाही. मग खरं तर जे तुम्ही मागे दिलं तेच आहे. आपलं पितृसत्ताक पद्धतीने आपण देतो. त्यामुळे सगळे सोयरे म्हणजे काय, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, नातेवाईक, गणगोत, मग ज्यांच्याकडे जुनं कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा आधार घेऊन जो प्रमाणपत्र मागेल कुणबी, त्याला ते त्याचं व्हेरिफिकेशन. हे तर तुमच्याच सरकारचे, तुम्ही मुख्यमंत्री असतानाच हे झालं होतं. मग आता नवीन काय? हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या नोंदी, त्यांचं म्हणणं ज्या नोंदी आणि जे काही त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटमध्ये आहे ते लागू करा. आता हैदराबाद गॅझेटमध्ये एक कापू आणि कुणबी असे दोन उल्लेख आहेत. कापू म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे कुणबी. तर त्या ठिकाणी मी काय त्या आकडेवारीत जात नाहीये, परंतु आता जो GR आहे त्या GR मध्ये जो ॲफिडेव्हिट देईल की मी कुणबी आहे, त्यांनी जे काही लागणारे कागदपत्र आहेत ते द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कुणाचं तरी
पूर्वजांचं, आजोबांचं, खापरपंजोबा, पंजोबा यांचं कुणाचं तरी किंवा गावातलं, कुळातलं असं एक कुणबी जी काही नोंद आहे ती त्याच्या आधारावर जी 3 सदस्यीय कमिटी जी आहे ही अगदी गाव पातळीवरची, प्रांत लेवलची नाही आहे, जिल्हाधिकारी लेवलची नाही, अगदी ग्रामपंचायत स्तरावरची. त्याच्यामध्ये महसूल, ग्रामपंचायत आणि कृषी अशा प्रकारची 3 सदस्यीय कमिटी गठीत केली आहे. मग तो गावातल्या माणसांना ते लोक ओळखतात की बाबा याचा व्यवसाय काय, याची शेती व्यवसाय आहे का, परंपरा काय, राहणीमान काय, देवदेवक काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून त्यांना प्रमाणपत्र देणं म्हणजे हे कायद्यामध्ये आहे. आणि ते पण सोप्या पद्धतीने, सुलभ पद्धतीने तो दाखला त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारचा GR आम्ही काढला. म्हणजे त्याच्यामुळे फक्त फायदा अजून त्यांना होणार. सुलभ केलंय असंच, एवढाच बदल आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे कुणबी प्रमाणपत्र म्हणजे त्यांना अजून जे- सुलभ जे पद्धतीने कायद्याने हा, हा. बंधनकारक आहे, ज्याची कुणबी नोंद आहे कुणाची तरी, तर हे देणं बंधनकारक आहे. आणि त्यामुळे आमची भूमिका अगोदर पण एखाद्या समाजाला, मराठा समाजाला काही देत असताना ओबीसी समाजाचं काही कमी न करता, आरक्षण कमी न करता, त्यांना जो आम्ही 10% आरक्षण दिलं, ओबीसीचं कुठेही कमी न करता दिलं, ते टिकलेलं आहे. आणि म्हणून आमची भूमिका पहिल्यापासून सरकारची हीच आहे की म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही बसून चर्चा केली यावर. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान न करता, ओबीसीचं कुठेही आरक्षण कमी न करता हा GR हा कायद्याच्या चौकटीत बसवून नियमानुसार दिलेला आहे. म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की जे मराठे